बदामी, पट्टदकल, ऐहोळे ही नावं इतिहासाच्या पुस्तकात वाचली असतीलच तुम्ही, पण ही नावं आजही इथल्या ऐतिहासिक वास्तूंच्या रूपात जिवंत आहेत. पहिलं म्हणजे बदामी. इथे जवळजवळ 1400 वर्ष जुनं भूतनाथ मंदिर आहे. तेही अगदी अगस्त्य लेकच्या मधोमध. या मंदिराच्या जवळच एक छोटंसं म्युझियम सुद्धा आहे आणि या म्युझियमला अगदी लागून आहे बदामी फोर्ट. या फोर्टचे 2 टप्पे आहेत. पहिला म्हणजे लोअर शिवालया आणि दुसरा म्हणजे अप्पर शिवालया. लोअर शिवालया हे सैनिक आणि सामान्य जनतेसाठी, तर अप्पर शिवालया हे राजासाठी बांधलं गेलं होतं. या किल्ल्यावरून पूर्ण बदामी शहराचा सुंदर असा व्ह्यू दिसतो. आणि इथली सर्वात महत्वाची जागा म्हणजे या 4 गुहा. या दिसायला अगदी सारख्या दिसत असल्या तरी प्रत्येक गुहा ही वेगवेगळ्या देवांच्या कोरीव काम केलेल्या भिंतींनी भरलेली आहे. 6व्या शतकात असलेली भारतातली धर्मातील एकता, कला आणि स्थापत्य किती ऍडव्हान्स होतं याचं जिवंत उदाहरण आहेत या गुहा. बदामी मध्येच बनशंकरी देवीचं सुंदर मंदिर सुद्धा आहे बरं. दुसरं म्हणजे पट्टदकल. इथे असलेल्या मंदिरांचा समूह 1987 पासून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखला जातो. इकडे एकूण 10 मंदिर आहेत, त्यातली 2 जैन सुद्धा आहेत आणि इथलं मुख्य आकर्षण म्हणजे विरुपाक्ष मंदिर. इथे फिरताना आपण इतिहासाच्या पुस्तकाचं पानच उलटतो आहोत असं वाटतं. नशीब त्यावेळेचे लोक आपल्यासारखे आळशी नव्हते, नाहीतर इतक्या सुंदर गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्याच नसत्या ना. इथेच शंकराचं म्हणजे महाकुटेश्वराचं मंदिर देखील आहे. या मंदिरात इच्छापूर्ती करणारा असा गोड गणपती बाप्पा सुद्धा आहे बरं. अशा शांत वातावरणातून तुमचा पाय निघणार नाही हे नक्की. आणि तिसरं म्हणजे ऐहोळे. इथे बऱ्याच मंदिरांचा एक समूह आहे. इथे प्रसिद्ध दुर्गा मंदिरासोबत इतरही बरीच मंदिर आहेत, अगदी जैन मंदिर सुद्धा. इथून पुढे गेलं की गुहेसारखं दिसणारं रावणफडी मंदिर सुद्धा आहे. आणि या सगळ्या मंदिरात एक सारखेपण आहे मात्र, तो म्हणजे दगडांमध्ये कोरलेल्या या सुंदर मूर्ती. या दगडात काय पाहण्यासारखं असं तुम्हालाही वाटत असेल तर इथे एकदा तरी यायलाच हवं. येत आहे ना मग हा जिवंत इतिहास पाहायला.